राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री फौजिया खान यांचे पती आणि पुत्राविरोधात नांदेडमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। साखर विक्रीसाठी खोटा करारनामा करून 1.5 कोटी रुपये हडप केल्याची तक्रार नांदेडमधल्या साखर व्यापारी निजार लालानी पोलिसात केली आहे। त्यावरून फौजिया खान यांचे पती तहसीन अहमद खान, मुलगा अली अहमद खान आणि अन्य एका विरोधात नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फौजिया खान यांचे पती आणि मुलगा परभणीतल्या त्रिधारा शुगर कंपनीचे संचालक आहेत। या संचालकांनी नांदेडच्या व्यापाऱ्याकडून 1.5 कोटी घेऊन साखर देण्याबाबतचा करार करून पैसे घेतले होते। मात्र वारंवार मागणी करूनही साखर दिली जात नसल्यानं निजार लालानी यांनी पैसे परत मागितले। गेल्या 10 महिन्यांपासून पैसे देण्यासही टाळाटाळ केली जात असल्यानं लालानी यांनी पोलिसात धाव घेतली। आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित मोठ्या नेत्याचा पती असल्यानं पोलीस योग्य प्रकारे कारवाई करतील की नाही याची भीती तक्रारकर्त्याला आहे। इन्होंने टोटली हमारी फसवणूक करे, हमारे को शक्कर देता हूँ बोल के हमारे पास से पेमेंट लिए और हमारे को शक्कर नहीं दिए और पिछले 8 महीने से हमारे को टाट कर रहे, ना हमारे शक्कर दे रहे ना हमारा पेमेंट दे रहे। व्यापारी निजार लालानी यांनी त्रिधारा शुगर कंपनी परभणी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दिलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।